अखिल भारतीय किसान सभा यांनी शेतकऱ्याचा एक भव्य मोर्चा माननीय आमचे मित्र गावित साहेब यांच्या नेतृत्वाखाली नाशिकहून मुंबईकडे ते निघालेले होते। हजारोच्या संख्येमध्ये या ठिकाणी अनेक आमच्या माता भगिनी शेतकरी बंधू सर्वजण मुंबईकडे त्यांची आगेकूच सुरू झालेली होती। ते नाशिकहून नंतर ते इगतपुरीला आलेत। काल मी इगतपुरीजवळ रात्री जाऊन 9 वाजता त्यांना भेटलो आणि त्यांना या ठिकाणी चर्चेसाठी आमंत्रित केलेलं होतं। आदिवासी समाजातील जे शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, विद्यार्थी आहेत, सगळ्यांच्या बाबतीमध्ये शैक्षणिक असतील सगळ्या बाबतीमध्ये त्यांच्या अडचणी होत्या, त्यांच्या काही मागण्या होत्या आणि त्या संदर्भात ते मोर्चे करून या ठिकाणी निघालेले होते। पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी बांधवांनी शेतकऱ्यांनी मुंबईमध्ये यावं, इतक्या लांब चालत यावं हे काही आम्हाला योग्य वाटत नव्हतं आणि म्हणून मी त्यांच्याशी पहिल्या दिवसापासून संपर्कात होतो। काल आमची बैठक झाली दुपारी 11-12 वाजता। असं कुठे थांबा, मोर्चातले शिष्टमंडळवाले आहेत। ब्रेक होतो ना। आणि आज त्या संदर्भामध्ये मी त्यांना विनंती केली की आपण मुंबईला यावं आपलं शिष्टमंडळ घेऊन। या ठिकाणी कॉम्रेड ढवळे साहेब आलेत, नवले साहेब आलेत, अजून निकोळे साहेब आलेत, आमदार साहेब आलेत आणि त्यांचे सगळे सहकारी, त्यांचे 10 जणांची टीम 11 जणांची टीम या ठिकाणी आली आणि त्यांचे जे प्रश्न होते विशेष करून आदिवासी खात्याचे संबंधित होते, महसूल खात्याच्या संदर्भात होते, शिक्षण खात्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी होते, वन खात्याच्या संदर्भात होते आणि माझ्या जलसंपदा खात्याच्या संदर्भात जे प्रश्न होते ते सगळे प्रश्न घेऊन ते या ठिकाणी आलेत। आम्ही सर्व मंत्री, सर्व प्रधान सचिव, अधिकारी, नाशिक जिल्ह्यातले कमिशनर असतील, जिल्हाधिकारी असतील, पालघरचे जिल्हाधिकारी असतील, सर्व ऑनलाईन जोडले गेलेले होते आणि अतिशय चांगली चर्चा, पॉझिटिव्ह चर्चा, सकारात्मक चर्चा या बाबतीमध्ये झालेली आहे। एक एक विभागावाईज आम्ही या ठिकाणी चर्चा केली आणि विशेष त्याची जी मागणी होती वनपट्ट्यांच्या बाबतीमध्ये, वनपट्ट्यांच्या बाबतीत जी मागणी होती की उतार्यावर जमीन कमी आहे, शेतकऱ्यांकडे तो कसतो जास्त आहे, त्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचा विषय होता। त्याच्यावर सविस्तर चर्चा झाली, चांगले निर्णय झाले। बावनकुळे साहेब या ठिकाणी होते। त्याचबरोबर शैक्षणिक खात्याच्या संदर्भामध्ये त्याची बैठक झाली, आमची चर्चा झाली। तर दादा भुसे साहेब या ठिकाणी होते। वन खात्याच्या बाबतीमध्ये नाईक साहेब स्वतः या ठिकाणी हजर होते। मी इरिगेशन खात्या संदर्भामध्ये त्याची चर्चा केली। आदिवासी मंत्री उईके साहेब हे या ठिकाणी होते आणि म्हणून अतिशय सविस्तर पॉझिटिव्ह चर्चा या ठिकाणी झालेली आहे आणि आम्ही सांगितलं आहे की हे सगळे कामं आम्ही टाईम बाउंड करणार आहोत। गेल्या वेळीसुद्धा 12-14 मागण्या होत्या, त्यातल्या काही अर्ध्या पूर्ण झाल्यात, की राहिल्या असतील। मी जवळपास 4-5 वेळा या सगळ्या मोर्चांना सामोरं गेलेलो आहे गावित साहेबांसमोर आणि अनेक वेळा असं होतं की काही मागण्या पूर्ण होतात, काही राहून जातात। पण यावेळी अतिशय टाईम बाउंड कार्यक्रम आम्ही आखलेला आहे कारण शेवटी आदिवासी बांधवांना, शेतकऱ्यांना, मजुरांना, आमच्या भगिनींना, आयांना या ठिकाणी असं पायी चालत यावं हे काही आम्हाला योग्य वाटत नाही। मी कालही सांगितलं हे आम्हाला सगळं वेदनादायकच आहे आणि म्हणून आता सगळ्या विषयांवर साधेपणे चर्चा होऊन तोडगा निघालेला आहे। सकारात्मक निर्णय सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे। आपल्याला कल्पना आहे माननीय मुख्यमंत्री महोदयसुद्धा किती सकारात्मक आहेत आणि म्हणून आता बैठक संपलेली आहे। सर्व विषयाचे मिनिट तयार होतील, आम्ही त्यांना ते देणार आहोत आणि आता थोड्याच वेळात आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटायला वर्षा बंगल्यावर जाणार आहोत। त्या ठिकाणी फक्त एक सदिच्छा भेट घेतली की हा मोर्चा संपेल, सगळे आपापल्या घरी जातील। पण अतिशय मोठ्या संख्येमध्ये म्हणजे गेल्या वेळी जो मोर्चा निघाला होता, आपण कुठे साली काढला होता, 17मध्ये मोर्चा निघाला, त्याच्यासुद्धा दुप्पट तिप्पट संख्येमध्ये सगळे शेतकरी बंधू भगिनी या ठिकाणी आलेले आहेत। खूप मोठा मोर्चा या ठिकाणी होता। पण आमच्या विनंतीला मान देऊन शेवटी सगळे शिष्टमंडळ या ठिकाणी आलेत, गावित साहेब या ठिकाणी आलेत, ढवळे साहेब असतील, नवले साहेब सगळे या ठिकाणी आलेत, आमदार साहेब या ठिकाणी आलेत आणि त्यामुळे चांगला तोडगा या ठिकाणी निघाला आणि ते सुद्धा या सगळ्या चर्चेवर
निर्णयावर हे सकारात्मक आहेत, ते स्वतःही या ठिकाणी सांगतील. पण मी त्यांचे पुन्हा आभार मानेल की आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलात आणि सकारात्मक चर्चा केली, त्याबद्दल पुन्हा त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. वनपट्ट्याची जी मागणी ही मागच्या आंदोलनात पण त्यांनी घेतली हो. होती. यावेळेला बाबतीत तुम्ही टाइम बॉन्डचा उल्लेख केला. नाही, वनपट्ट्याच्या बाबतीमध्ये 2-3 वेगवेगळे प्रकार आहेत. आता त्यांचं म्हणणं आहे वनपट्टे तर देण्याच्या बाबतीमध्ये मागच्या वेळेला मागणी होती, आपण दिले, जे कष्ट आहेत त्यांनाही दिले. पण वनपट्ट्याच्या बाबतीमध्ये आता त्याचं म्हणणं की जी जागा शेतकऱ्यांकडे आहे ती जागा आणि उतारावर असलेली जागा याच्यामध्ये फरक आहे, यामध्ये फरक आहे. आणि म्हणून ती प्रत्यक्षात जाऊन मोजणी करून ती जी एवढी असेल तेवढी आमच्या उतारावर लागली पाहिजे. आज अतिशय चांगला निर्णय झाला. म्हणजे MR सॅक असेल वगैरे असेल हे सगळं सध्या बाजूला ठेवून जे शेतकरी तक्रारी करतील की माझ्याकडे तर 2 एकर जागा आहे, माझ्या उतारावर 1च एकर जागा आलेली आहे, गुंठे झालेली आहे, 10-15 गुंठे झालेली आहे. पण ती प्रत्यक्षात जाऊन प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक समिती नेमलेली आहे. त्यांनी त्या ठिकाणी ज्या तक्रारी येतील त्या सगळ्या तपासायच्या आहेत. त्या तपासून जी प्रत्यक्षात जागा त्या ठिकाणी जे तो कसतो आहे शेतकरी, ती त्याच्या नावावर करण्याच्या संदर्भामधला एक चांगला निर्णय या ठिकाणी महसूल खात्याच्या माध्यमातून बाळासाहेब साहेबांनी या ठिकाणी घेतलेला आहे. मुख्यमंत्री मोदयांनी फोनवर मी बोललो, त्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे. आणि म्हणून मला वाटतं हाही प्रश्न आता निकाली निघेल. आणि या सगळ्या तक्रारी निराकरणासाठी आम्ही 3 महिन्याचा टाईम बाउंड कार्यक्रम दिलेला आहे. 3 महिन्यामध्ये सगळे आता हे प्रकरण निपटारा यांचा करायचा आहे आणि सर्वांनी मान्य केलेलं आहे. आम्ही लक्ष ठेवू. मी स्वतः आता कुंभमेळ्याच्या निमित्त नाशिकलाच असतो, मी स्वतः यामध्ये लक्ष घालणार आहे आणि या प्रश्नाचा निपटारा मी आता करणार आहोत. भाऊ, ज्या प्रकारे आता जे काय नॉमपास होता आलेला होता, शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलवलं होतं तुम्ही, मात्र त्यांच्या माध्यमांमध्ये असं होतं की या अगोदर सुद्धा अशा प्रकारचं नॉमपास असेल आंदोलन असेल ते झालं, मात्र त्यावेळेला निर्णय दिले होते, नियम बनवले होते, मात्र कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी झाली नव्हती. आता अशा प्रकारचं जर निर्णय दिले, 3 महिन्यांचा कालावधी सुद्धा तुम्ही म्हटलं दिलेला आहे, त्याची अंमलबजावणी होणार आहे का? नाही, मी तेच सांगितलं की गेल्या वेळी सुद्धा 17 मध्ये मोर्चाला असेल, त्यानंतरही मोर्चाला मागणीत असतात मोर्चा आणि अनेक प्रश्न सुटत असतात. काही प्रश्न असं असतं की कारणामुळे, टेक्निकल कारणामुळे, पाठपुरामुळे, कोऑर्डिनेशन नसल्यामुळे राहून जातात, ही वस्तुस्थिती आहे. पण अनेक प्रश्न सुटतही असतात आणि मग पुढच्या वेळेला पुन्हा मग मोर्चात असतो, मागण्यात असतात. हे निरंतर चालणारी प्रक्रिया असते. आणि म्हणून मला असं वाटतं की अनेक प्रश्न सुटलेले होते, काही प्रश्न राहिलेत. आता नवीन एक प्रश्न आला होता की बाबा प्रत्यक्षात जमीन, उतार्यावरची जमीन, यातली तफावत, यातला मार्ग कसा काढायचा. आणि म्हणून अतिशय मला वाटतं एक सकारात्मक निर्णय या बाबतीमध्ये झाला आहे. धान खरेदीच्या बाबतीमधला एक चांगला निर्णय या ठिकाणी पुन्हा झालेला आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये, शाळा खोल्यांच्या बाबतीमध्ये अतिशय चांगले निर्णय आणि माझ्या खात्याच्या माध्यमातून एक चांगला निर्णय. नदी जोड प्रकल्पाचा विषय आहे, शेतकऱ्यांना पाणी मिळण्याचा प्रश्न आहे. हा अतिशय सकारात्मक चर्चा त्याच्यावर झालेली आहे, त्यातून मार्गही निघालेला आहे. मला वाटतं स्वतः गावित साहेब आपल्याला या बाबतीमध्ये सांगतील. सर, ज्या पद्धतीने ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाकडनं राज्य सरकारला आणि ओबीसी आयोगाला एक नोटीस आलेली आहे की भारतीय आयोगातील अनेक मागण्या रद्द करण्याच्या बाबतीत ही नोटीस आलेली. तरी आज नाही, मला माहिती नाही, मी माहितीवर सांगितलं 3 तास इथेच बसलो होतो, मला कल्पना नाही आहे. दुसरा गोष्ट असं आहे की कालपासून जे प्रकरण गाजते का तुमच्यावरती ॲट्रॉसिटी दाखल करायसाठी आणि तुम्हाला अर्ज दिलेला आहे. अनेक ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचा प्रयत्न. मला वाटतं कालपासून मी 4-5 वेळा खुलासा केला या विषयावर. आता काय प्रत्येक वेळेला काही खुलासा दुसरं असं आहे आंदोलन शिष्टमंडळाची भेट घेतली सर याच्यात नहीं, आदिवासी विभाग की तरफ से, मतलब आदिवासी हमारे जो किसान हैं, भाई है, बहन है, उनका बहुत बड़ा मोर्चा अखिल भारतीय किसान सभा, इनके अध्यक्ष यहाँ पर है माननीय हमारे गावित साहब है, JP गावित, उनके नेतृत्व में नासिक से मुंबई तक निकला था. बड़ी संख्या में 15,000 के ऊपर लोग, किसान भाई बहन उसमें शामिल थे और उनकी कुछ मांगे थी. जैसे 17 में भी उनका मोर्चा आया था, उसके बाद में भी और एक मोर्चा आया था और उसमें बहुत सारी बातें जो हमने मंजूर भी की थी, उसके इम्प्लीमेंटेशन भी हुआ. लेकिन अभी कुछ मुद्दे उनके पास और रह गए थे, तो उसको लेकर वो मुंबई के लिए निकले थे. लेकिन कल ही मैं रात को 9-9:30 बजे उन्होंने इगतपुर में मेरी उनकी मुलाकात हुई. मैं सामने जाकर उनसे मिला, उनकी मांगे जो थी वो भी समझ ली. 2-3 दिन से ऐसे तो फ़ोन के द्वारा मैं भी उनके संपर्क में था और आज मैंने उनको निमंत्रित किया था, विनती की थी कि आप मुंबई आकर, मंत्रालय में आकर, आज कैबिनेट भी थी, तो हमारे सभी मिनिस्टर जिनकी मतलब इनकी जो मांगे थी, जैसे एजुकेशन की थी तो एजुकेशन मिनिस्टर, महसूल की थी तो महसूल मिनिस्टर, फॉरेस्ट डिपार्टमेंट की थी तो फॉरेस्ट डिपार्टमेंट के मिनिस्टर,
और आदिवासी विभाग विशेष रूप से, तो उनके भी मंत्री और मेरे डिपार्टमेंट, तो हम 5 मिनिस्टर और हमारे प्रधान सचिव इनके साथ में, इनके शिष्टमंडल के साथ में हमने बैठक की है। मुझे लगता है बहुत पॉजिटिव बैठक और उसमें अच्छी पॉजिटिव चर्चा, सकारात्मक चर्चा इस बैठक में हुई है। जो भी उनकी मांगे थी, मुझे लगता है बहुत सारी 90%, 95% हमने मान ली है। इस पर उन्होंने भी समाधान जताया है। अभी मीटिंग खत्म हुई, थोड़ी देर में हम लोग माननीय मुख्यमंत्री जी, उन्होंने कहा कि हमें मुख्यमंत्री से भी मिलना है। वर्षा पर अपने घर पर मुख्यमंत्री जी है, उन्होंने भी उनको बुलाया है। मुझे लगता है अभी जो ये मोर्चा मुंबई तक आने वाला था, उसको आने की अब जरूरत नहीं पड़ेगी। तर तुम्ही आपण बोला. हा मोर्चा मागे घेतला असं म्हणायचं का? आम्ही आज जे ह्या मोर्चाचा जवळजवळ 11वा दिवस आहे आणि आतापर्यंत ह्या मोर्चामधल्या ज्या मागण्या होत्या त्याच्यामध्ये मुख्य 2 मागण्या प्रमुख होत्या. एक पश्चिम वाहिन्या नद्यांचं पाणी वळवून ते गिरणा आणि गोदावरीमध्ये टाकून मराठवाडा आणि खानदेशमध्ये पोहोचवायचं, अशा प्रकारची पहिली प्रमुख मागणी होती. ही मागणी संबंध महाराष्ट्राच्या जनतेच्या साठी होती, शेतकऱ्यांची होती आणि त्या बाबतीमध्ये आपले मंत्री महोदय महाजन साहेब यांनी सांगितलं की हे डिपार्टमेंट माझ्याकडे आहे आणि मी हे 100% करून देईल, अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. दुसरी जी महत्त्वाची मागणी होती ती वन जमिनीची होती. ज्या लोकांनी वर्षानुवर्षे जो वन जमिनीचा तुकडा त्यांच्या बापदाद्यापासून सांभाळलेला आहे आणि त्या तुकड्याच्यासाठी, त्या जमिनीसाठी केंद्र सरकारने सर्वतोपरी विचार करून 2006 साली ह्या जमिनीचा हक्क हा त्या तिथल्या कसणाऱ्या शेतकऱ्याला द्यायचा म्हणून 2006 साली कायदा केला. परंतु 2006 साल आज 20 वर्षे उलटून गेलं आहे, परंतु त्या कायद्याची अंमलबजावणी नीटपणे झाली नाही. आज चर्चा झाली, त्याच्यामध्ये सुद्धा अनेक समज अशा प्रकारचा वादावाद झाला. ज्या कायद्यामध्ये क्लिअर कट आहे की वर्षानुवर्षे ही जमीन कब्जा त्यांच्या ताब्यात आहे आणि त्या माणसाला त्याचा हक्क दिला पाहिजे, तो कायद्याने हक्क दिला पाहिजे. आणि अशा पद्धतीने कायद्याचा हक्क मागण्यासाठी आम्ही आलो होतो. आणि आता जी चर्चा झाली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की फॉरेस्टचे अधिकारी होते, कायदा काय आहे माहीत नाही, परंतु वेगळेच काहीतरी सांगायचे. नवीन नवीन कलेक्टर आहेत, आपल्या ठाणे जिल्ह्याच्या मॅडम कलेक्टर आहेत, त्या म्हणायच्या आम्ही आता नव्याने शोध करतोय. आमचं नव्याने शोध करायची गरज नाही आहे. जे कायद्यामध्ये उद्धृत केलेलं आहे की पहिली वन हक्क गाव कमिटी, तिच्याकडे जेव्हा एखाद्या दावेदाराचा अर्ज आला, तो अर्ज तपासून त्या वन कमिटीने त्या प्लॉटची पाहणी करणं, फॉरेस्टचा प्रतिनिधी, तलाठी आणि ग्रामसेवक ह्यांनी प्रत्यक्ष जाऊन त्याची स्थळ पाहणी करणं आणि त्यानंतर पात्र झालेला हा वन कमिटीचा दावा ग्रामसभेवरती ठेवणं आणि ग्रामसभेवरती ठेवल्यानंतर ते मंजूर करणं, केल्यानंतर तो दावा आपल्या प्रांत पातळीवरच्या कमिटीकडे जातो आहे. जर त्याच्यामध्ये इथं अपात्र केला तर त्याला अपील करण्याची जागा ही प्रांत पातळीवर होते. परंतु इथं ह्या कायद्याचा कुठल्याही प्रकारे पालन झालेलं नाही दिसत. ज्या लोकांच्या हातामध्ये जी अधिकार दिला त्याने कोणाला 2 गुंठे 4 गुंठे वन खात्याच्या आपल्या संमतीने दिलेले आहेत आणि त्याच्यावरती मुख्यत्वे चर्चा झाली. आणि आता असं ठरलं की ज्याला कमी क्षेत्र दिलेलं आहे परंतु जागेवर जास्त आहे, त्याच्या ताब्यात जास्त आहे, तेवढं क्षेत्र मोजून त्याच्या नावावर सातबाऱ्याला केलं पाहिजे आणि सातबारा हा प्रत्येकाचा अलग असला पाहिजे. आणि एकाच आमच्या गावचा, स्वतःच्या गावचा सातबारा 187 लोकांचा आहे आणि कुठलीही योजना त्याच्यावर मंजूर होऊ शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारचे विविध काही लहान लहान प्रश्न त्या वन जमिनीशी निगडीत आहेत. ह्या प्रश्नावरती चर्चा झाली परंतु परिपूर्ण चर्चा झालेली नाही. आपले बावनकुळे साहेब होते, त्यांनीसुद्धा काही घाईगर्दीमध्ये जरा अधिकाऱ्यांना विचारून काही निर्णय केले
आणि म्हणून आम्ही महाजन साहेबांना सांगितलं की आतापर्यंत 4 वेळेस आम्ही असे लाँग मार्च काढले आणि ह्या सगळ्या लाँग मार्चचं मध्यस्थी करायचं काम इथं समक्ष उभे आहेत महाजन साहेबांनीच केलं आहे आणि अंमलबजावणी मात्र अद्यापर्यंत झाली नाही. 2018 पासून तर आतापर्यंत जे मोर्चे निघाले त्याच्यातले काही ते म्हणत होते त्याप्रमाणे काही मागण्या झाल्या. आम्ही म्हाताऱ्या लोकांना 1000 वरून 1500 रुपये झाले पाहिजेत ती मागणी झाली. आम्ही त्यांचे आभार मानले. घरकुल योजनेचे काही टार्गेट वाढवून दिलं ते पण आभार मानले. परंतु बंधाऱ्याच्या बाबतीमध्ये काही सिमेंट काँक्रीटचे बंधारे काही पाझर तलाव हे मागणी केली ते मंजूर झाले त्याच्याबद्दल आभार मानले. पण जो अत्यंत कळीचा प्रश्न आहे जे पश्चिमकडे जाणारे समुद्राला वाहून जाणार पाणी हे पूर्वेकडून नेणं आणि वन जमीन कसणाऱ्या लोकांच्या नावावरती कायमस्वरूपी ती करून देणं हे जे मूळ प्रश्न होते हे तसेच अनुत्तरित होते आणि म्हणून आज याच्यावरती चर्चा झाली. काही निर्णय झालेले आहेत पण आम्ही पण असमंजसमध्ये आहोत आणि म्हणून महाजन साहेबांना सांगितलं की मुख्यमंत्री साहेबांना खरं तर इथं आपल्या ह्या मिटिंगला बोलवायला पाहिजे होतं परंतु त्यांना कुठलं तरी काम होतं म्हणून ते काय इथं येऊ शकले नाही. आता आमचा आग्रह आहे की मुख्यमंत्री साहेबांच्या समोर हे प्रश्न एकदा नीटपणे ठेवायचे आहेत. त्यांच्यावरती त्यांची प्रतिक्रिया काय आहे ती ऐकून घ्यायची आहे. जर आम्हाला वाटलं की इथं आम्हाला जे काही चर्चा झाली त्याचप्रमाणे जर फायनल होणार असेल तर त्याच्यावर आमचा विश्वास नाही आणि म्हणून आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडं महाजन साहेबांना विनंती केली की आम्हाला तिथंपर्यंत जायचं आहे. आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे जातो आहे कारण संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून सुमारे 70,000 लोक आज कसारा घाटाच्या खाली आहेत. ही प्रत्येक माणूस प्रत्येक स्त्री पुरुष हे काही प्रश्नाशी निगडीत आहेत. त्यांचा मुलगा शिकलेला आहे त्याला नोकरी मिळत नाही. त्यांच्या शेतीमध्ये भात पिकतं आहे त्याला बोनस मिळत नाही. त्याच्याकडं 5 एकर जमीन आहे त्याला 2च गुंठे जमीन मिळाली. असे अनेक प्रश्न आमच्या ह्या मागण्यांमध्ये होते आणि त्याला समर्पक अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची आम्हाला प्रतिक्रिया दिसली नाही आणि आम्ही म्हणून आज आता शेवटचं आमचा प्रयत्न हा मुख्यमंत्री साहेबांकडे आहे. तिथं जर समाधानकारक अशा प्रकारचे आम्हाला प्रतिसाद मिळाला तरच आम्ही जाऊ नाहीतर आमचा जो मोर्चा आहे हा मोर्चा मुंबईपर्यंत पण येऊ शकेल आणि त्याच्यासाठी आम्ही तशी कल्पना पण दिलेली आहे. आम्ही काल पण तसंच सांगितलं होतं आजही तसंच सांगतोय कारण बरेच वेळेस आमचा 2018चा मोर्चा हा त्यावेळेस फडणवीस साहेब जो मुख्यमंत्री होते त्यावेळेचा मोर्चा इथंपर्यंत आला होता परंतु नंतरचे मोर्चे महाजन साहेबांच्या मध्यस्थीने अर्ध्या रस्त्यातूनच ते वाटेला लावले गेले आणि त्याचे सगळेचे सगळे जे प्रश्न होते ते तसे लोंबकळत पडले आणि म्हणून महाजन साहेबांच्याकडे पण हा अनुभव आहे आणि आम्ही जे कार्यकर्ते आहोत आमच्याकडे पण हा अनुभव आहे आणि ह्या अनुभवामुळं आम्ही खात्री करून घेण्यासाठी एकदा मुख्यमंत्री साहेबांच्याकडं आमचं जे गारण आहे ते पण मांडणार आहोत. त्याच्यातून काही निष्पन्न निघतं का ते पाहतोय. अन्यथा हा मोर्चा चालत राहील चर्चाही चालत राहील. मार्ग काढायचा प्रश्न हा शासन आणि मोर्चेकरी हे काढत राहतील अशा प्रकारची आताची प्रतिक्रिया मी आपल्यासमोर व्यक्त करतोय. या बैठकीत मात्र सुजाता जाधव यांनी लोकशाही मराठीशी बोलताना असं म्हटलेलं आहे की जर तुम्ही माफी मागितली नाही तर त्या उपोषणाला बसतील तर मग तुम्ही माफी मागणार का? आता माझ्याच्याकडे हा मी आधीच काल दिलगिरी व्यक्त केली माफी मागितली सगळे. आता मला वाटतं हा विषय माझ्यामध्ये संपलेला आहे. मी माझ्या सगळ्या क्लिपही दाखवलेल्या आहेत. मी सगळं माझं काय म्हणणं तेही सांगितलेलं आहे. परत परत काय किती वेळा चालणार आहे मला. गावित साहेब या बैठकीत तुमचं समाधान झालं असं म्हणायचं की नाही? आमचं जे जशा मागे बैठका झाल्या चर्चा झाली अधिकारी काहीतरी उत्तरं देतात आणि नंतर मोर्चा गुंडाळला जातोय अशा प्रकारचा आत्ताच आपण थोडंसं त्या प्रकारचा सूर दिसला. म्हणून आम्ही खात्री करण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांना भेटणार आहोत. सगळं शिष्टमंडळ आता तिथं जाणार आहे. आम्हाला जर खात्री वाटली नाही तर जे होईल ते होईल कारण आम्हीसुद्धा ह्या महाराष्ट्राचे नागरिक आहोत. आमचा हक्क आहे कायद्याने आम्हाला दिलेला आहे. सरकारच्याकडून काहीच आम्ही मागत नाही. जे आपल्या केंद्र सरकारने कायदा केला त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी हीच आमची मागणी आहे. त्याला पैसे सरकारच्या
तिजोरीवर भार पडणार नाही, काहीच होणार नाही, कायद्याच्या अडचणीही निर्माण होणार नाही. फक्त त्याची अंमलबजावणी करणं हेच महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यात जर कोणी फाटे फोडत असतील तर ते काही चालणार नाही. मग आमचा मोर्चा हा मुंबईपर्यंत येऊन थांबेल, अशा प्रकारचं आमची तयारी आहे.